नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 28 ऑगस्ट 2026. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनीत येणाऱ्या दौंडच्या विसर्गामध्ये किती वाढ किंवा घट झालेली आहे, त्याचबरोबर वीर धरणातून नीरा नदीमध्ये किती सध्याला विसर्ग चालू आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा बघितला तर 117.17 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा 53.51 TMC आणि टक्केवारी ही 99.89% एवढी आहे. सध्याला उजनी धरणात येणाऱ्या दौंडच्या विसर्गात सातत्यानं वाढ होताना दिसते किंवा कमी होताना दिसते. दररोजचा आकडा हा कधी वाढलेला तर कधी कमी झालेला दिसतोय. 26 तारखेला 5000 क्युसेक असणारा विसर्ग 27 तारखेला 5598 झाला आणि परत आणखी एकदा त्यामध्ये घट होऊन आज तो 4956 क्युसेक एवढा विसर्ग दौंडमधून उजनी धरणामध्ये येतोय. त्यामुळं त्या पाण्यावर लक्ष ठेवून उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये बदल केला जातोय. अगोदर 1600 क्युसेकनं पाणी चालू केलं होतं, त्यामध्ये परत 1400 क्युसेकनं वाढ करण्यात आली आणि परत 3400 क्युसेक असं करून 5000 क्युसेकचा विसर्ग करण्यात आला होता. त्यानंतर त्यामध्ये आणखी परत कपात करण्यात आलेली आहे. सध्याला 3400 क्युसेक्स नदीमध्ये आणि 1600 क्युसेक्स असं वीज निर्मितीतून असं 5000 क्युसेकचा विसर्ग सध्याला उजनीतून भीमा नदीमध्ये सोडला जातोय. आणि वीर धरणातून जो नीरा नदीमध्ये जो विसर्ग सोडला होता 5737, त्यामध्ये सातत्याने कपात होताना दिसते. आता सध्याला केवळ 1100 क्युसेकचा विसर्ग वीरमधून नीरा नदीमध्ये चालू आहे. तर सध्याला जे कालव्याद्वारे, बोगद्याद्वारे किंवा सिनामाडा उपसा सिंचन असेल आणि दहेगाव उपसा सिंचन असेल, या योजनेतून जे पाणी चालू आहे त्या पाण्यातून सध्याला ठिकठिकाणची जिल्ह्यातील जी तळी आहेत, मोठी मोठी तलाव आहेत, ते तलाव भरून घेणं गरजेचं आहे. कारण सध्याला आतापर्यंत आपल्या सोलापूर जिल्ह्यात एकही मोठा पाऊस झालेला नाही. त्यामुळं त्या पावसामुळं न झालेल्या पावसामुळं शेतीची परिस्थिती भयान खराब झालेली आहे. त्यामुळं ही तळी, शेततलाव असतील किंवा जे मोठे मोठे तलाव असतील, बंधारे म्हणा किंवा काय जे असेल ते सगळं भरून घेणं गरजेचं आहे प्रशासनाने. तरच दुष्काळाची थोडीशी झळ कमी होईल. त्यामुळं ही काळजी घेणं गरजेचं आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.